नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बिझनेस चालत नाहीये का? दुकानात ग्राहक येत नाहीत, दुकान उघडं असतं पण ग्राहकच नसतात, हाती कष्ट असतात पण नशीब साथ देत नाही, मनात स्वप्न असतात पण मार्गच सापडत नाही. जर तुमच्यासोबत पण असं घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमचं नशीब बदलून टाकू शकतं. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अशा 7 प्रभावी सेवा, 5 अचूक उपाय आणि एक शक्तिशाली स्वामी सेवा सांगणार आहे. या सेवा ज्या लोकांनी करून पाहिल्या आहेत त्यांचा बिझनेस पुन्हा चालू झाला आहे. आता दुकान का चालत नाही? तर अनेक लोक दुकान न चालल्यावर फक्त मार्केटला दोष देतात, पण आध्यात्मिक दृष्ट्या 3 मोठी कारणे असतात. तर पहिलं कारण म्हणजे घर किंवा दुकानातील जी स्थिर ऊर्जा असते ती कमी असते. जिथे पैशांचा प्रवाह थांबलेला जाणवतो तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते. दुसरं म्हणजे मालावर किंवा जागेवर अडथळा निर्माण होणे. काही वेळा नकळत ग्रहबाधा जागेवर बसते. आणि तिसरं म्हणजे स्वतःच्या मनातील थकवा, भीती किंवा नैराश्य, मनावरचा अडथळा हा मोठा असतो. स्वामी सांगतात, घरातील आणि दुकानातील माल जितका स्वच्छ तितका पैसा टिकतो. तर दुकान चालू करण्यासाठी अत्यंत प्रभावी सेवा. आता सर्वात महत्वाचा उपाय आहे, तर काय करावं बघा. तर पहिली सेवा, रोज सकाळी आपण स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. हा अत्यंत शक्तिशाली आहे उपाय. तर कसं करायचं? सकाळी आपण आंघोळ केल्यावर, शुचिर्भूत झाल्यावर नमस्कार करायचा देवाला. स्वामींच्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. तर स्वामींच्या मूर्तीवर पाणी, थोडं दूध, पाणी आणि पिवळं हळद चंदनाने अभिषेक करायचा मूर्तीवर. आणि मग दुकानात जाण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर आपल्याला गंगाजल किंवा गंधयुक्त पाणी शिंपडायचं आहे. आणि 3दा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. हे पाणी शिंपडताना 3दा मंत्र म्हणायचा की जय जय स्वामी समर्थ, माझ्या व्यवसायामध्ये वाढ होऊ द्या. जय जय स्वामी समर्थ, माझ्या व्यवसायामध्ये वाढ होऊ द्या. असं आपल्याला 3 वेळा म्हणायचं. असं केल्याने दुकानातील अडथळे वितळतात. आता सेवा दुसरी, की दुकानामध्ये दररोज दीप लावायचा. दुकान उघडल्यावर एक छोटासा तुपाचा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा ठेवायची आपल्याला दिशा जी आहे ती पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तर हे असं का करायचं? कारण प्रकाश म्हणजे गती. जिथे दिवा लागतो तिथे वाईट ऊर्जा थांबत नाही. अनेक व्यापारी म्हणतात की दिवा लावल्यानं दुकानात ग्राहकांची पावलं पडायला सुरुवात झाली. आता सेवा तिसरी, स्वामींची नामस्मरणाची सेवा. तर दुकानात बसून आपल्याला रोज 21 मिनिटं आपल्याला फक्त हे मंत्र जप करायचे आहे. 21 मिनिटं आपल्याला मंत्र जपायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हा मंत्र जप करायचा किंवा जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. यापैकी कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही 21 मिनिटं करा. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे धन प्राप्तीचा मार्ग खुला होतो. आता चौथी सेवा, दुकानाचा काउंटर स्वच्छ असणे खूप आवश्यक आहे. पण काही लोक याकडे खूप दुर्लक्ष करतात. पण असं करायचं नाही. दररोज आपण दुकानाचं काउंटर स्वच्छ पुसून घ्यायचं. तिथे हळद कुंकू लावून पूजा करायची. मालाचा जो ढीग असेल, तुम्ही ज्या बिझनेस करत असाल, तुमचा जो व्यापार असेल, जो तुमच्या दुकानात माल असेल, त्या मालाच्या ढिगावर हळदीची अगदी हलकी हलकी उधळण करायची. ही सेवा म्हणजे अक्षय लक्ष्मी सेवा मानली जाते. तर असं रोज करायचं. आता 5वी सेवा, आपल्याला एक छोटासा तांब्या किंवा पितळीचा दिवा घ्यायचा. तांब्याचा किंवा पितळीचा दिवा घ्या, त्यामध्ये तूप टाका आणि वात लावा. आणि दर गुरुवारी संध्याकाळी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला म्हणायचं आहे की स्वामी, माझ्या व्यवसायाला गती द्या, माझ्या दुकानात सदैव भरभराट नांदो. हा दिवा व्यवसायाच्या जागेवर ठेवायचा, देवाच्या फोटोसमोर ठेवायचा. व्यवसायाच्या जागेवर तुमच्या व्यवसाय दुकानात जो फोटो असेल देवाचा, त्या फोटोसमोर हा दिवा ठेवायचा आणि प्रार्थना करायची. आता पुढची सेवा, आपल्याला दुकानातील ज्या वस्तू आहेत, तुम्ही ज्या वस्तूचा व्यापार करत आहात त्या वस्तूचं शक्य असेल तर 9 गुरुवारीपर्यंत, दर गुरुवारी 9 गुरुवार असं गरीबाला त्या वस्तूचं दान करा. ही सेवा अतिशय शक्तिशाली सेवा आहे. पण जर आता बघा, दान केल्यावर पैशांचा प्रवाह खुला होतोच. अडथळे जिथे घट्ट बसलेले असतात ते मोडले जातात. तर काय द्यायचं? तर तुमच्या दुकानातील कोणतीही वस्तू दान करा. तुम्ही ज्या व्यापार करत असाल ज्या वस्तूचा, त्या वस्तू तुम्ही
कोणी गरीबाला दान करा, आणि समजा ते शक्य नसेल तर मग अन्नदान करा. आता पुढची सेवा, दुकानातील किंवा घरातील सावल्या हटवणे. मग आता कसं करायचं, तर दुकानात कोणत्याही कोपऱ्यामध्ये काळोख ठेवू नका. पैशांच्या ड्रॉवर मध्ये एक छोटासा सुगंधित असा कापूर ठेवा, आणि आठवड्यातून एकदा आपल्याला जागा ती आहे ती उदबत्तीने पवित्र करायची. धूपदीप उदबत्तीने जागा पवित्र करायची. दुकानातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार नसावा, आणि प्रत्येक रूमच्या दुकानामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला उदबत्ती धूपदीप फिरवून ती जागा आपल्याला पवित्र करायची आहे. जिथे साचलेली जी वाईट ऊर्जा असते तिथे ग्राहक येणं मग कमी होतं. म्हणून आपली दुकानातील प्रत्येक कोपरा आपला पवित्र करायचा आहे धूपदीप फिरवून. आता पुढील अत्यंत प्रभावी उपाय आहे. आता मी तुम्हाला 5 जे उपाय सांगते ते करायलाही सोपे आहेत आणि परिणाम देणारे आहेत. तर पहिला उपाय की दुकानामध्ये रोज श्री सूक्ताचं पठण करायचं आहे, आणि श्री स्वामी समर्थ स्तोत्र वाचा किंवा तुम्ही श्री सूक्त म्हणा. आता हे तुम्हाला वाचा किंवा तुम्ही मोबाईलवर लावून द्या. श्री सूक्त किंवा स्वामी समर्थ स्तोत्र हे तुम्ही मोबाईलवर पण लावून देऊ शकतात. दुकान उघडल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं हे स्तोत्र चालू ठेवायचं आहे. तर तुम्ही समजा मोबाईलमध्ये लावलं तर हे ऑडिओ दुकानामध्ये सकारात्मक कंपन निर्माण करतात, आणि ग्राहक असतात ते थेट आकर्षित होतात. आता पुढचा दुसरा उपाय की ग्राहक पहिला जेव्हा ग्राहक येतात, समजा त्याने खरेदी नाही केली दुकानात येऊन, तरी पण त्यांना आशीर्वाद द्या. त्यांच्याबद्दल वाईट विचारू नका. नाही खरेदी केली त्यांनी तरी हरकत नाही, त्यांना आशीर्वाद द्या, आणि मनातल्या मनात म्हणा की तुझं भलं होऊ दे, तुझा प्रवास शुभ होऊ दे. जिथे व्यापारी मनापासून आशीर्वाद देतो तिथं व्यापार फुलतो. हा स्वामींचा नियम आहे. आता तिसरा उपाय, दुकानाच्या दारासमोर तांदूळ आणि हळद ठेवा. दुकानाच्या बाहेर अशा प्रकारे हा उपाय करा की एका छोट्या भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचं वाटीमध्ये, आणि त्याच्यामध्ये 2 चिमूटभर आपल्याला हळद ठेवायची, आणि आपल्याला हे दुकानाच्या बाहेर ठेवायचं कोपऱ्यात. पण हे तांदूळ आणि जी हळदीची वाटी आहे ती आठवड्यातून आपल्याला एकदा बदलत राहायची. यामुळे पैशांचा थांबलेला प्रवाह असतो तो पुन्हा सुरू होतो. आता चौथा उपाय की दुकानातील प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि सुगंधी असावा. ग्राहक फक्त वस्तू विकत घेत नाही तर तो ऊर्जा विकत घेतो. ही गोष्ट दुर्लक्ष केली तर व्यापार मंदावतो. आता 5वा उपाय, रोज संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा, आणि आपल्याला एक प्रार्थना करायची दिवा लावून की स्वामी माझ्या व्यवसायाला तुमची चालना द्या, माझ्या हातातून कोणाचं भलं होऊ द्या, अशी प्रार्थना करायची. हा सर्वोत्तम उपाय आहे. आता शक्तिशाली स्वामी व्यवसाय सेवा. आता हा खरा उपाय, हजारो लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे. तर याला म्हणतात स्वामी समर्थ व्यवसाय उन्नती सेवा. ही 11 दिवसांची सेवा आहे. आता ती कशी करायची बघा. आपल्याला 1 ते 11 दिवस ही सेवा करायची आहे. तर सकाळी दुकान उघडण्याच्या आधी आपल्याला स्वतःच्या दोन्ही हातांनी दुकानाच्या जमिनीला नमस्कार करायचा आहे. तुमचा जिथे व्यापार असेल, तुमचं दुकान असेल, त्या दुकानासमोर तुम्ही दुकान उघडण्याच्या आधी त्या तिथे समोर उभे राहा, आणि नंतर तुम्ही जमिनीला हात लावून नमस्कार करा, आणि मग म्हणा की श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या व्यवसायामध्ये भरभराट करा, अशी प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. आणि दररोज आपल्याला 8 मिनिटं मंत्र जप करायचा आहे. तर ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला 8 मिनिटं जप करायचा आहे रोज. आणि दुकानामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा. तर हा ईशान्य कोपऱ्यात हा रोज दिवा लावायचा. आणि रात्री दुकान बंद करताना आपल्याला स्वामींना मनामध्ये धन्यवाद द्यायचा आहे. असं आपल्याला 11 दिवस करायचं. आता 11व्या दिवशी आपल्याला एखाद्या गरीबाला अन्नदान द्यायचं. असं केल्याने काय फायदा होतो, तर दुकानामध्ये ग्राहकांचा ओघ वाढेल, अडथळे दूर होतील, पैसे येणं सुरू होईल, मनाला स्थैर्य मिळेल, नकारात्मक ऊर्जा जळून जाते. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ही सेवा जेव्हा व्यापारी प्रेमाने करतो तेव्हा फक्त व्यापारच नाही तर संपूर्ण नशीब बदलतं. काहींना अचानक ऑर्डर मिळतात, मोठे ऑर्डर मिळतात, काहींचे जुने ग्राहक परत येतात, तर काहींना नवीन संधी मिळतात. स्वामींचं एकच वचन खूप खरं आहे की भक्ताच्या कष्टात मी कधीच अडथळा येऊ देत नाही. दुकान चालत नाही, नशीब थांबलंय, ग्राहक येत नाही, तर शांत मनाने ऐका. स्वामी म्हणतात
तू 1 पाऊल पुढे टाक, बाकीचे 99 पावले मी टाकतो. तुमचे कष्ट, तुमची सेवा, तुमचं सातत्य आणि स्वामींची कृपा या 4 गोष्टी एकत्र आल्या की कोणताही व्यापार थांबत नाही. जर या सेवांनी तुम्हाला मदत झाली तर हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोचवा. स्वामींची कृपा प्रत्येकाच्या घरावर राहो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. श्री स्वामी समर्थ.